नमस्कार, खानदेश मसाला किचनमध्ये आपले स्वागत आहे। मी आज करणार आहे चिकन करी। त्यासाठी मी अर्धा किलो चिकन स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेला आहे। कढईत तेल गरम करून घेतलेला आहे। आलं लसूण पेस्ट, उभा चिरलेला कांदा मस्त परतून घेत आहे। एक छोटा चमचा हळद आणि धुतलेलं चिकन इथं घालून मस्त परतून घ्यायचं आहे। इथे मी 1.5 चमचा मीठ घालणार आहे। 1 ग्लास पाणी टाकून मस्त शिजवून घेणार आहे। पातेल्यात पाणी गरम करून घेतलेलं आहे। आता कांदा टोमॅटो इथं ग्रेव्हीसाठी आपण शिजवून घेणार आहोत। इथे चिकन शिजून गेलेलं आहे, आता काढून घेऊया। कांदा टोमॅटो पण इथं शिजत आलेला आहे, तो पण काढून घेतलेला आहे। इथे टोमॅटोची साल काढून घ्यायची आहे। इथे शिजलेला कांदा आणि आलं लसूण मिक्सर जारमध्ये मस्त बारीक पेस्ट करून घेणार आहे। नंतर शिजलेला टोमॅटो आणि थोडेसे काजू घालून याची पण आपण पेस्ट करून घेऊ। इथे कढईत मी 3 पडी तेल घेतलेलं आहे। इथे सर्व खडे मसाले मी काढून घेतलेले आहेत। तेल गरम झालेलं आहे। खडे मसाले घालून कांदा आलं लसूणची पेस्ट आता घालणार आहे। कांद्याची पेस्ट तेल सुटेपर्यंत मस्त परतून घ्यायचं आहे। इथे मी आता टोमॅटोची पेस्ट घालून थोडा वेळ मस्त परतून घेणार आहे। टोमॅटोची पेस्ट घातल्यानंतर इथं तेल कमी वाटत आहे, म्हणून थोडं तेल घातलेलं आहे। आता मी इथं 2 चमचे धना पावडर घालून मस्त परतून घेणार आहे। धना पावडर परतून घेतल्यानंतर 2 चमचे लाल तिखट, गरम मसाला, शाही गरम मसाला, काळा मसाला, चिकन मसाला घालून मस्त परतून घेतलेला आहे। थोडी काश्मीरी लाल मिरची घालून परत परतून घेतलेला आहे। आता शिजवलेलं चिकन यात घालून दिलेलं आहे। इथे मी कसुरी मेथी घालत आहे। अर्धा चमचा मीठ घालत आहे। इथे मी अर्धी वाटी दही घालून मस्त मिक्स करून 10 मिनिटांसाठी मंद आचेवर झाकून शिजवणार आहे। 10 मिनिटांनंतर झाली आपली चिकन ग्रेव्ही रेडी। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा। धन्यवाद।